नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. मी विशाल जगदाळे. विश्व विशाल न्यूजच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना नेहमीच भेटत असतो आणि आज देखील आपण अशाच एक वेगळ्या मान्यवरांना भेटणार आहोत जे की तरुण नेतृत्व आहे, ज्यांनी की आदर्श सरपंच म्हणून त्यांना पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. त्यांनी सरपंच म्हणून देखील कार्य केलेलं आहे, त्यांनी उपसरपंच म्हणून देखील कार्य केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता त्यांची सरपंच परिषदेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि आज त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर, तुमचं विश्व विशाल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आहेत. काय सांगाल तुम्ही? नमस्कार. आज मला विश्व विशाल न्यूज बोलून मला आज प्लॅटफॉर्म दिला बोलायला, तर त्यांचे आज धन्यवाद. सर, काय सांगाल तुमच्या गावाविषयी? खरं तर तुमच्या गावाविषयी आम्ही भरपूर ऐकून आहोत. मराठवाड्याचं इस्रायल म्हटलं जातं, तर या गावाविषयी जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही असं काय वेगळं केलेलं आहे तुमच्या गावात ज्यामुळे की तुम्हाला एक अशी वेगळी ओळख मिळालेली आहे? आता आमच्या गावामध्ये पाठीमागे 2 वर्षाच्या मागे आपले आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील आले होते गाव बघायला. त्यांनी काय म्हणले की आम्ही गावात भरपूर सुविधा केल्या, पण लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही. तर आम्ही काय केले, गावात पण सुधारणा केलीच, पण त्याच्यापेक्षा लोकांची आर्थिक परिस्थिती कसं म्हणजे सुधारल किंवा कसं ते म्हणजे आर्थिक दृष्ट्या एकदम म्हणजे सक्षम होते, ह्याच्यावर आम्ही मोठ्या प्रमाणात काम केलं. जेणेकरून आता शेतकऱ्यांना म्हणजे पाणी अडवा, पाणी जिरवा, बंधाऱ्याची कामं, रस्त्याची कामं, शेतरस्त्याची कामं, परत शेतकऱ्यांना म्हणजे नवीन नवीन योजना, त्या योजनेचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांपर्यंत आम्ही ती योजना पोहोचवणार. तर भास्कर पेरे पाटलांनीच आम्हाला ते मध्ये केली, मराठवाड्याचं इस्रायल असं त्यांनी आमच्या गावाला नाव दिलं. खरं ह्या योजना ज्या आहेत तर तुम्ही अगदी तळागाळापर्यंत पोहोचवत आहात. तुमच्या गावातली शेती कशी आहे? तुम्ही कसं त्याचं नियोजन केलं आणि आज तुमच्या गावातील प्रत्येक जण आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम झालेला आहे? जवळपास गावामध्ये मुरटा मानमुडे आमचं ग्रुप गाव आहे, ग्रुप ग्रामपंचायत आहे. तर गावामध्ये जवळपास आता 1200 एकर द्राक्ष बाग आहे, टोटल ड्रीपवर आहे आणि एकदम कमी पाण्यावर, माडरान आहे, खूप कमी पाण्यावर. पण आता एक 800 एकरवर भाजीपाला आहे, दोडका, कारले, ढबू मिरची. आता आणि परत आता 200 एकर आंब्याची लागवड आम्ही म्हणजे आता 200 एकर मध्ये झाले. काय 7-8 वर्षाची आहे, काय 50 एकर, 60-70 एकर आता 3-4 वर्ष झाले लागवड करून. आता या वर्षी आणखीन आम्ही 50 एकरवर लागवड घेतली आहे. असं टोटल मिळून 200 एकरवर आता आंब्याची लागवड आहे. तर आम्ही शेतकऱ्यांना म्हणजे काय आमची जी ग्रामसभा होते किंवा जे काय आमच्या गावातले मिटिंग होते, आमची जास्तीत जास्त शेतीवर होते. आता तुम्ही आपल्या भारत स्वतंत्र झाल्यापासून कायम लोकांची एकच मागणी आहे की पाणी, लाईट, रस्ता. तर शासन हे पण म्हणजे आपल्याला आतापर्यंत देऊ शकलं नाही. खर तर दुर्दैव म्हणावं लागेल, 75 वर्ष झालं भारत देश स्वतंत्र होऊन अजून पण रस्ते असतील, वीज असेल किंवा पाणी असेल, या गोष्टीसाठी ग्रामीण भागाला झगडावं लागत आहे. तर तुम्ही तुमच्या गावामध्ये ह्या योजना कशा राबवल्या आणि तुम्हाला गावातील लोकांचं कसं सहकार्य लाभतं? 75 वर्षापासून प्रत्येक तुम्ही कुठल्याही गावात जावा, लोकांची एकच मागणी असते की आम्हाला नाली द्या, रस्ता करा, पाणी द्या, लाईट द्या. ही बेसिक गोष्टी अजून आपण देऊ शकलो नाही. मग आता कसं आहे, आता आम्ही काय केलं की शेतकऱ्यांना आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे. की शासन कुठली योजना दिलं तर आपल्याला पूर्ण आपल्याला एक मदत असते. समजा आता घरकुल दिलं, आज घर काय 1.5 लाखामध्ये होत नाही, ती मदत आहे. समजा आपल्याला 5 लाख खर्च आहे, त्यांची 1.5 लाख मध्ये मदत आहे. तसं शासन आपल्याला मदत करणार. पूर्ण आपण शासनाच्या ह्याच्यावर म्हणजे बसलं तर आपलं कुठलंच काम होणार. तर आम्ही काय केलं की शेतीमध्ये आमचं गाव एकदम माडरान आहे, तर कोण पाहुणे म्हणजे माडरान बघून मुलगी सुद्धा देत नव्हतं. पण आज आमच्या गावात असं म्हणजे काय पलट झालाय की एकही मुलगा बिगर लग्नाचा नाही. मागच्या 20 वर्षापासून आत्महत्या नाही. तर आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढल,
शेतकऱ्यांना मार्गदर्शन. आता माझी स्वतःची 65 एकर द्राक्ष बाग आहे. 65 एकर बाग आहे. परत आता आम्ही मागच्या 5-6 वर्षामागे मी विक्रमी वांग्याचं उत्पन्न घेतलं. 6 एकर मध्ये जवळपास मला 95 लाखाचं उत्पन्न घेतलं. तुम्ही स्वतः घेतलं? मी स्वतः घेतलं. तर आम्ही असं आता जे आता आमच्या गावात शिक्षित शेतकरी आहेत, आता आमच्या गावामध्ये कमीत कमी 6-7 औषध दुकान आहेत. ते पण सगळे ट्रेन आहेत. त्यांनी त्यांच्या शेतकऱ्याला मार्गदर्शन करतात. त्याच्यातून कोण असतं तर आम्ही जाऊन म्हणजे गावात व्हिजिटला गेले की आम्ही जास्त शेतीलाच व्हिजिट देतो. नवीन कोणता प्रयोग केलाय. आता आम्ही आता म्हणजे दुधावर जास्त काम करायला, दूध व्यवसाय कसं वाढेल. आता तुकाराम मुंडे साहेबांनी जर त्या पदावर राहिले तर आम्ही 100% लोकांना गाई, कारण काय झालंय दुधात तुम्हाला सांगतो, आता समजा एखाद्या शेतकऱ्यानं गहू पेरला, त्याचं 10 कट्टे झालं, 10 कट्ट्याचं त्यानं 11 कट्टे करू शकत नाही बेसळ करून. नाही करू शकत. तर एक 10 लिटर दूध निघाल तर 11 लिटर करू शकते. काय केमिकल घालून, पाम तेल घालून, साखर घालून, काय म्हणजे आता ते भरपूर आता आपल्याला सगळ्याला उघड व्हायलंय. तर त्यांनी जर त्या पदावर जर खूप दिवस राहिले तर आम्ही 100% शेतकऱ्यांना म्हणजे गाई म्हशी घ्यायला लावून दूध व्यवसाय वाढवू. दूध व्यवसायावर तुमचा भर असणार आहे. मला एक सांगा, एक साधा प्रश्न, किंवा तुमच्या गावातला जास्तीत जास्त शेती असणारा शेतकरी किती शेती आहे, आणि कमीत कमी शेती आहे असं असणारा शेतकरी काय, किती एकर असणार? गावामध्ये जवळपास 95% लोकांकडे शेती आहे. किती एकर कमी म्हणलं तर? कमीत कमी 1-2 एकर असेल. आणि जास्तीत जास्त 100 एकर पर्यंत आहे. तुम्ही हे साध्य कसं केलं बरं? एवढी 1200 एकर द्राक्ष बाग, 800 एकर भाजीपाला, आणि हा भाजीपाला जातो कुठं, आणि हे विकण्याची व्यवस्था तुम्ही कशी केली? याचं मार्केटिंग कसं केलं तुम्ही? आता खरं तसं म्हणलं तर शासनानं मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी, आता आपण बारामतीचं बघतो, तिकडलं बघतो, तिकडले पाण्याची व्यवस्था, तिकडल्या म्हणजे सुविधा शेतकऱ्यांना, तिकडले नेते लोक हे सक्षम आहेत. आपल्या इकडे शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. तिला काय झालं की आमच्या इथं थोड्या शेतकऱ्यांनी बाग लावली द्राक्षाची 1985 ला. तर त्याचं बघून आणि हे शेजाऱ्यांनी लावली, तर त्याचे पाहुणे रावळे गावातले, असं एकूण एकाचं बघून आज 1200 एकर बाग झाली. आणि आमच्या गावचं खरं तर पॅटर्न महाराष्ट्र शासनाने राबवलं पाहिजे मराठवाड्यासाठी. की आता मराठवाड्यात आपण काय सारखं ऐकतो की आत्महत्या होती, शेती परवडत नाही. आता कसं आहे, शेतीत अपडाऊन होत असते, पण आपण थोडा मार्केटचा अभ्यास घेऊन कोणत्या भाजीपाला आता लागवड जास्त झाली आहे, किंवा आता म्हणजे कोणत्या वेळेस लावल्यावर रेट भेटते, तसं आम्ही ते थोडा शेतकरी आमचा अभ्यास करून, आणि जास्तीत जास्त टनेज कसं निघाल, आणि घरचे माणसं, मला सांगतो आमच्या इथे लेबरची कधी प्रॉब्लेम नाही. कारण आमच्या इथे गट शेती केली, 3-4 शेतकरी मिळून आज यांचं काम आहे, सगळे मिळून त्यांच्यात काम करते. आज ते दुसऱ्या शेतकऱ्याचं काम आज उद्या त्याच्यामध्ये करते. ज्या दिवशी माझं काम आहे ते सगळे मला मदत करते. त्याच्यामुळं लेबरची कधी अडचण नाही. आणि नवरा बायको शेताला गेल्यामुळं जे स्वतः शेतकरी काम करत आहे शेतामध्ये जाऊन, ते 10 लेबरला 1 माणूस आहे. कारण आपण जे काम केलं हे काळजीने केलेला, कारण माझं स्वतःचं काम आपण काळजीने केलेलं असतं. तसं ना, आता कुठला एखादा सणवार आहे, बायको नवऱ्याला थांबवत नाही आमच्या गावातली, की तिला थांबा सण आहे, वार आहे, घरी बसा. त्यांना शेतातलं महत्व माहित आहे. बायको दररोज शेतात आल्यामुळे त्याला अडचणी शेतातल्या माहित आहे. त्याच्यामुळे तिने पण आज सणावारा लवकर आटपून सगळे म्हणजे असं शेतात जाते. म्हणजे प्रोत्साहन देते एकमेकाला प्रोत्साहन. आणि कसं असतं, आता समजा एखादा आता लातूर पॅटर्न आहे अभ्यासासाठी, आपल्या इकडे सगळे आता किंवा पुणे आहे, तिकडे मुलं शाळेला शिक्षणाला काय जाते, तिथं कॉम्पिटिशन आहे. तसं आमच्या इथं गावामध्ये कॉम्पिटिशन आहे की यांचं उत्पन्न किती निघाला, त्याचं किती निघाला, आज माझं किती वाढल, सगळ्यांचं ह्याच्याकडे लक्ष आहे. म्हणजे आता काय, ज्या गावात म्हणजे शेती करत नाहीत लोक, तिथं भांडणं, तंटे, दारू, व्हायचे पाय वडणं, त्याच्यावर त्यांचं लक्ष राहतं. आमच्या तसं काय पोलीस स्टेशनला कधी आमचे भांडण नाही, केसेस नाहीत. म्हणजे आदर्श गाव आहे, आणि खरंच आदर्श घ्यावा असं गाव आहे. आणि मला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की जे आता 1200 एकर द्राक्ष बाग आहे किंवा 800 एकर पीक हे आहे, भाजीपाला आहे, तर हे भाजीपाला असेल तो कुठं विकला जातो, आणि त्याच्यासाठी तुम्ही कसं नियोजन लावलेलं आहे? आता आमच्या मार्केटिंग मध्ये
आमचं म्हणजे आम्ही मार्केटमध्ये कसं केलं की आमच्या गावामध्ये 7 ते 8 आयशर गाड्या आहेत. ज्यांना शेती कमी आहे तुम्ही ते गाड्याचा व्यवसाय करतो. त्यांनी काय करतात असं एक आमच्या इथले 100 शेतकरी आहेत. 100 शेतकऱ्याचं टोटल वजन आज किती निघते? 60 टन निघतंय. मग तसं एक 60-70 टन आमच्या गावातला भाजीपाला हैदराबादला जातो. मग आम्ही जाऊन त्या हैदराबादची जी आडती लोकांचे जे व्यापारी आहेत त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही 5-10 टन विकण्यापेक्षा आम्ही तुम्हाला 30 टन देतो, 20 टन देतो, आम्हाला योग्य रेट द्या. आमचे दररोजचे दररोज पैसे शेतकऱ्यांना पोच झाले पाहिजे अशी व्यवस्था करा. असं म्हणून आम्ही त्या आडतीत म्हणजे जे हैदराबादचे व्यापारी आहेत त्यांचे कार्यक्रम आम्ही गावात घेतले. तुम्हाला आम्ही म्हणजे क्वांटिटी देतो, तुम्ही आम्हाला पेमेंट टायमिंगला द्या, आम्हाला रेट व्यवस्थित द्या. मग आमचा एकही शेतकरी मार्केटला जात नाही. ती गाडीवाले स्वतः जाते, माल तिथं पोच करून त्याचं वजन इथंच करतो जाग्यावर. तर तिथं ते त्यांच्या जे पट्टे आहेत, पैसे आहेत, ती घरपोच आणून देतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काम करायला वेळ मिळतोय. त्यांना म्हणजे असं मार्केटला जावा, पैशाचं काय होते, व्यापाऱ्यांना फसवलं की होत नाही. त्याच्यावर आम्ही पण लक्ष ठेवतो. कोणाचे पैसे राहिले, काय झालं, आम्ही त्या व्यापाऱ्यांना बोलणार, ते पैसे मिळवून देणार, असं काळजी घेतो. खरं तर तुम्ही गाव सुधारलेलं आहे. आता सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष झालेला आहात. धाराशिव जिल्ह्यातल्या सरपंचांना एकत्रित करून त्यांना काय तुम्ही मार्गदर्शन करणार आहात का? आणि धाराशिव जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करणार आहात का? खरं म्हणलं तर आता बाकीचे जे जिल्हे आहेत, आता पश्चिम महाराष्ट्र आहे, तिकडली शेती वापरून खराब झाले. तर आपल्या इकडं अजून म्हणजे भरपूर ठिकाण पाण्याची कमतरता आपल्या जिल्ह्यामध्ये. त्यामुळे शेती म्हणजे ताकद अजून शेतीमध्ये. जसं की आता तुम्हाला छोटस उदाहरण देतो. आता भूम तालुक्याचं तुम्ही घ्या. तिथल्या दुधात, तिथल्या गायीमध्ये दूध देण्याची क्षमता, तिथल्या दुधाची फॅट, तिथल्या दुधातले प्रोटीन हे कशामुळे जास्त आहेत? तिथल्या गवतामुळं, तिथल्या चाऱ्यामुळे. तर तसंच आता आपली धाराशिवची उस्मानाबादची शेळी घ्या तुम्ही. शेळीचं म्हणजे आपली प्रसिद्ध आहे भारतामध्ये, जगामध्ये प्रसिद्ध आहे शेळी. कशामुळे प्रसिद्ध आहे? की त्याचं मटण चव आहे. मग त्या मटणाचं चव कुठे मिळते? आपल्या मातीतला चारा खातो, जेणेकरून आपल्या मातीत खूप ताकद आहे. पण ते आपण मार्केटिंग केले नाही. आपल्या शेतकऱ्यांचं म्हणजे जे काय आपण पिकवतो त्याची मार्केटिंग नाही. आणि आपल्या इकडं आता भविष्यात 30-40 वर्ष आपल्या इकडे जर पाण्याचं म्हणजे व्यवस्था जर झाली आणि आपल्या इकडे शेतकऱ्यांना कसं आहे, पाणी वापरायला शिकवलं नाही. आता आपलं तुम्ही बघा, आता एखादं समजा एक लहान बाळ आहे, उदाहरण देतो तुम्हाला छोटस. लहान बाळ आहे, एक तरुण आहे आणि एक बुजुर्ग म्हातारा आहे. तर लहान मुलाला खायला पाहायला कमी लागतं, जे आता जवानीत माणूस आहे त्याला जास्त लागतो, आणि उतरण्यात पण कमी लागतो. तर आपण काय करतो शेतीमध्ये? आता समजा आपण त्या लहान बाळाला दिलं 2 भाकरी, खाईल का ती? नाही खाणार. मोठ्या माणसाला 2 भाकरी कमी पडतात. आणि आता जे वयस्कर आहेत त्यांना पण 2 भाकरी जास्त होते. म्हणजे पिकांना पण तसंच आहे की जेव्हा पीक लहान आहे तेव्हा पाणी कमी लागतं, जेव्हा ते पीक जवानीत येते तेव्हा त्याला पाणी जास्त लागतं, जेव्हा ते पीक काढायला येते तेव्हा पाणी कमी लागतं. तरी आपल्याला शेतकऱ्यांना पाणी वापरायला शिकवलंच नाही. आपल्या जिल्ह्यात आहे तेवढं, जेवढं जे काही पाणी आहे. आता आमच्या गावामधलं जर पाणी आम्ही दुसऱ्या गावाला दिलो की तुम्ही आमच्या गावातल्या पाण्यावर शेती करा, तर ते 100 एकर पण करू शकत नाही. पण पाणी वापरायचं माहित नाही. आमच्या लोकांना पाण्याची किंमत, पाणी वापरायचं. आता आम्ही काय करतो, मे महिन्यामध्ये छोटे पिकं, लहान पिकं, जेणेकरून त्याला पाणी कमी लागतं. जून जुलै आला की पाऊस येते, पावसात त्याची जवानी असते, त्यावेळेस ते पावसाची जीवावर पाणी घेते, त्याला पाणी कमी लागतंय. मग असं आम्ही म्हणजे हे शेतकऱ्यांना कळलं पाहिजे की पाणी कसं वापरायचं, किती वापरायचं, कोणत्या वयात किती द्यायचं, हे पण शिकवलं पाहिजे शेतकऱ्यांना. ह्याच्यामुळे आपले म्हणजे हे कुणाचं मार्गदर्शन नसल्यामुळे शेतकरी अडचणी देतात. आपले तुम्ही मार्गदर्शन करणार काय? आता आम्ही आमचं गाव घेतलंय, आमचं जिल्हा परिषद मतदारसंघात आम्ही घ्यायला. आता इथून आपण आपले आता सरपंच परिषद अध्यक्ष प्रत्येक गावात आपण सरपंचाला, आपल्या लोकांना मार्गदर्शन करू, त्यांना ही माहिती सांगू, आमचं गाव दाखवायला नाही त्यांना. खरं तर भारत देश कृषी प्रधान देश आहे. आणि खरंच तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे की बाबा खरंच त्याला अगदी लहान मुलासारखं सांभाळावं लागतं. जसं आपण आपल्या मुलाला सांभाळतो
ज्या त्या वयामध्ये ज्या त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो, तसंच त्याला पण ज्या त्या वेळी ज्या त्या गोष्टी दिल्या तर चांगलं पीक निघतं. मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही आतापर्यंत कुठल्या योजना राबवलेल्या आहेत शासनाच्या आपल्या गावामध्ये आणि कशा पद्धतीने राबवलेल्या आहेत किंवा त्या योजनेमध्ये देखील बदल होणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं का? गावामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात MRGS मनरेगा ही योजना आम्ही मोठ्या प्रमाणात राबवली. काय योजना असतात आता आम्ही जे आता आंब्याची लागवड केली, द्राक्षाची लागवड आहे किंवा आपण आता भाजीपाल्याला जी मल्चिंग करतो त्याची सबसिडी आहे. आता ह्याला आंब्याला हेक्टरला 3 लाख रुपये सबसिडी आहे आंबा लागवडीला, द्राक्षाला 5 लाख रुपये हेक्टरला. तर ही योजना आम्ही शासनाच्या राबवतो आणि गावामध्ये जवळपास आम्ही 40 ते 50 विहिरी घेतल्या मनरेगा. तर ती विहिरी घेताना आम्हाला जे बिलं काढताना प्रॉब्लेम येते ते आता बघा पूर्ण महाराष्ट्र असू द्या कुठं असू द्या, आपण विहिरी खोदताना आता माणसावर लेबरवर खोदतो का? शासन अजून सांगतंय की तुम्ही म्हणजे आता 75 वर्षाची योजना आता पण लागू आहे की आता हे कार्ड राहिलंच नाही. आता लेबर काम करायला भेटत नाही, आपल्याला कामगार शेतीत काम करायला भेटत नाही. आता ती दगड दोंडी विहीर कसं खोदेल? शासनाने आता ते म्हणजे त्यांनी जे आता जे आपल्याला जी बिलं निघताना जे लेबरच्या नावावरची बिलं निघते ते आता मशिनरीवर केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे शेतकऱ्यांना विहीर घ्यायला आता विहीर होती 2-3 दिवसामध्ये, बिल निघायला लागते 2 वर्ष. आता एखादा शेतकरी अडचणीतलाय ते मशीनवाला कसं थांबव 2 वर्ष? तर ते म्हणजे पेमेंट पण लवकर आलं पाहिजे शेतकऱ्यांचे आणि 2 ते 3 दिवसात विहिरीचं काम कम्प्लीट होतं. पेमेंट याला 2 वर्ष जाते. तर शासनाला ती पण थोडं दखल घेतली, काळानुसार योजना देखील योजनेत बदल केला पाहिजे. आता तुम्ही BSc ऍग्री घ्या, जे पुस्तकात शिकवलं जातंय ते शेतीमध्ये त्याचा कुठलाच फायदा नाही. आता BSc ऍग्री झालेल्या माणसाला तुम्ही बघा शेती करायला अडचण येते, अनुभवातून शेती केली जाते. तुम्ही बघा आता समजा आपल्या शेती करायला आलो आपण, तर शेतीमध्ये आपण शेजाऱ्यासोबत कसं वागलं पाहिजे, परत आपली पाईप फुटला शेजाऱ्यासोबत कसं वागायचं पुस्तकात लिहिलंय का? नाही. लेबर कसं हँडल करायचं, लेबरला कशी वागणूक द्यायची, लेबर कडून काम कसं करून घ्यायचं हे पुस्तकात लिहिलंय का? हे अनुभवातून शिकवलं जातंय. पाणी वापरायचं कोण शिकवत नाही. मग ही गोष्टी शेतकऱ्यांना असं छोट्या गोष्टी शिकवल्या तर शेतकरी खूप काय मोठं करू शकतो. बरोबर. तेच आम्ही करून दाखवतो. खर तर तुम्ही गाव सुधारलेलं आहे. आपण आपल्या धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर धाराशिव जिल्हा हा ऐतिहासिक आहे. धाराशिवला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. धाराशिव जिल्हा मागास राहिला का? काय वाटतं तुम्हाला असं झालं असावं? कारण धाराशिव जिल्ह्यामधनं लातूर जिल्हा वेगळा झाला, तो पुढे गेला. आपल्या जवळच पश्चिम महाराष्ट्रातली बार्शी असेल ते देखील विकसित आहे, पण धाराशिव जे आहे ते आणखीनही मागासच आहे आणि देशामध्ये 3 नंबरला मागास मध्ये गणना केली जाते. तर असं का झालं असं वाटतं? असं आता आपल्या जिल्ह्यामध्ये जे आता मागच्या 30-40 वर्षापासून जे नेतृत्व आहे तुम्ही बघा शेतकऱ्यांसाठी म्हणजे फक्त देखावा आहे. कुठलीच त्यांनी म्हणजे शेतकऱ्यासाठी एखादं पाऊल उचललंय. आता आमच्या मतदारसंघात आम्ही ज्या शेतकऱ्यांना लाईटची पोल पाहिजे, डीपी पाहिजे, आता मी सदस्य असून मी जवळपास 6 ते 7 डीपी करतो. तर आता हे आपल्या जिल्ह्यातले जे म्हणजे आपले जे नेतृत्व आहे 30-40 वर्षापासून त्यांनी जी आता सत्ता ही केली. तुम्ही लातूर बघा आज म्हणजे मिनी पुणे, तिथले आडतवर लाईन बघा, तुम्ही तिथले व्यापार बघा, बार्शीचं घ्या तुम्ही, तिथल्या इथं कळंब चांगला आहे आपल्या धाराशिव पेक्षा. धाराशिव आपली MIDC बघा पूर्ण म्हणजे एकदम बंद पडायला आले. तरी थोडं असं लक्ष दिलं पाहिजे पूर्ण. आता एखादं घर चांगलं चालायचं म्हणलं तर घरातला एखादा आपला जी करता माणूस आहे ती चांगला असलं तर घर सुद्धा सुधारतं. तसं जिल्ह्यातलं आहे. जिल्ह्यातले जी नेतृत्व आहे त्यांनी थोड्या बारीक सारीक गोष्टी बघितल्या पाहिजे. सरपंच म्हणून असेल किंवा जिल्हा परिषद म्हणून तुम्ही अतिशय चांगलं काम करत आहात. आता जिल्हा सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काय तुमची मागणी असणार आहे? सरपंचांसाठीचे प्रश्न तुम्ही कसे मांडणार आहात? आता तसं बघायला गेलं तर आता जे तुम्ही घ्या शिक्षकाचा विषय घ्या, शिक्षकांना एक आमदार आहे. शिक्षक आमदार आहे. त्यांना विषय मांडायचा असेल ते आमदार त्यांचे हे करते.
परत आता हे जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांना विधान परिषदचे किंवा नगरसेवक आहेत, त्यांना विधान परिषदचा आमदार आहे, त्यांचे प्रश्न मांडायला पदवीधरांना आमदार आहे. तसंच जसं आता आम्हाला पण असं वाटतं की जेवढे सरपंच आहेत सरपंचामधून पण एक आमदार पाहिजे, जेणेकरून आमच्या सरपंचाच्या अडचणी ते मांडतील, आम्हाला मंजूर करून घेतील. आता एखादा समजा विधानसभेत सदस्य आहे, त्यांनी एखादा गावामध्ये फंड दिला तर त्याने त्यांचं नाव देते, या आमदारांनी आमदार निधीतून काम झालं. तसं एक सरपंचाने जे काम केलंय त्यांना पण नाव देता आलं पाहिजे. असं माझी सरपंच आमदार झाला पाहिजे. सरपंचाचा जी निधी आहे त्यांना निधीमध्ये गावांचे निधीचे काम करतात, त्यांना त्यांचं नाव देता आलं पाहिजे की या काळात या सरपंचाच्या नावाने काम झालं. बरोबर सर, खरं तर तुम्ही विश्वविशालच्या स्टुडिओमध्ये आलात, एवढ्या छान गप्पा मारल्यात आणि खरं तर मराठवाड्याचं इस्राईल या गावच्या सरपंचाशी संवाद साधताना आम्हाला देखील खूप आनंद होत आहे. जाता जाता काय सांगाल तुम्ही, सरपंचांना काय आवाहन कराल किंवा सरपंचासाठी तुमचं काय कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहात? सरपंच म्हणजे आपल्या ग्रामीण भागातला विकासाचा कणा आहे. सरपंचाने जर ठरवलं तर खूप काय होऊ शकतं. आणि त्यांना मी गावातली शेती कशी सुधारली पाहिजे, गावातला विकास, त्यांच्या काय अडचणी असल्या तर त्यांना आपण म्हणजे मार्गदर्शन करून, आता आपण तुळजापूरला म्हणजे मराठवाड्याचा मेळावा होणार आहे सरपंच परिषदचा, तर त्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना एकजुटीला त्यांना एकत्रित करून जिल्ह्याचा विकास कसा होईल आणि ग्रामीण भागातल्या लोकांना आपल्या गावातल्या गावात उद्योग छोटे छोटे म्हणजे दूध व्यवसाय असेल, शेती असेल, तर ते त्या आधारित छोटे छोटे जे म्हणजे व्यवसाय असतील ते आपण त्यांना मार्गदर्शन. शासकीय योजना सुद्धा देखील, शासकीय योजना ज्या आहेत त्या देखील ग्रामीण भागामध्ये पोहोचणं गरजेचं आहे, त्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? शासनाच्या खूप योजना, पण तसं सरपंच हे असं पद आहे की 50 वर जरी सरपंच झालं तर ते खोलच अजून म्हणजे काम संपू शकत नाही, कामच संपू शकत एवढं म्हणजे सरपंच खूप मोठं पद आहे. तर ती बरेच आता नवीन झालेले जे सरपंच आहेत त्यांना बऱ्यापैकी माहिती नसते, त्यांचं 5 वर्ष असं कळण्यात जातं. तर आपण त्यांना, आता आमचा अनुभव माझा जवळपास 15 वर्षाचा अनुभव आहे सरपंच म्हणून, तर आपण त्यांना बऱ्यापैकी मार्गदर्शन करू, त्यांना योजनेची माहिती सांगू. बरोबर. आता आम्ही जर वेळेस त्यांना शिकवायला जाणार आम्ही पण शिकतो. बरोबर. सरपंचानं जर ठरवलं तर गाव मराठवाड्यात इस्रायल होऊ शकतं, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्री गोपाळ सुरवसे आहेत. काय सांगाल तुम्ही याच्यावर? मराठवाडा आपल्या म्हणजे एकदम शेती कसं आपण नांगरतो काबर तापण्यासाठी, तसं आपल्या शेतीला पाण्याचा वापर कमी असल्यामुळं आपली शेती तापलेली आहे, खूप पिकणार आहे. फक्त आपल्याला मार्केटिंग केलं पाहिजे आणि योग्य ती पिकं केलं पाहिजे. आपल्या मराठवाड्यात जी आता आहे पाणी आहे त्या पाण्यावर पण आपण बऱ्यापैकी करू शकतो, पण ते आपल्या शेतकऱ्यांना माहिती नाही. ते आपण सगळेजण एकच पीक कायम म्हणजे त्यानं पीक केलंय म्हणून सगळेजण ती एकच पीक करायचं, त्याच्यामुळे बऱ्यापैकी अडचणी येते. नक्कीच तुम्ही विश्वविशाल न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात, एवढ्या छान गप्पा मारल्यात, तुमच्या गावाविषयी, तुम्ही तुमच्या गावाचा कसा विकास केला या संदर्भातली माहिती जाणून घेतली आम्ही, आणि एवढ्या छान गप्पा मारल्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. विश्वविशाल न्यूजचे मी धन्यवाद मानतो की मला बोलवून आज ते माझी मुलाखत घेतली, लोकांपर्यंत पोहोचवला. आणि लोकांपर्यंत का पोहोचवली की शेती सुधारली तर आपला भाग सुधारणार. आपल्या इकडे तर मोठे व्यवसाय येऊन काय म्हणजे येणार पण नाही, होणार पण नाही. फक्त आपल्याला आश्वासन दिलं जातं की काय तर वेगळं आपल्यासाठी मोठं होणार आहे, पण ते आपण सगळेजण आपणच ठरवणार आणि आपणच करणार आहे. तर प्रत्येक शेतकरी असतील, छोटे छोटे व्यावसायिक असतील, म्हणजे आपल्या स्वतःमध्ये आपल्यामध्ये बदल करून केलं पाहिजे. नक्कीच विश्वविशाल न्यूज वरती आज आपण संवाद साधलेला आहे आदर्श सरपंच गोपाळ सुरवसे, त्याचबरोबर ते सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच सांगा. त्याचबरोबर विश्वविशाल न्यूज वरती आपल्याला मुलाखत द्यायची असेल, बातम्या द्यायच्या असतील किंवा जाहिरात द्यायची असेल तर विश्वविशाल न्यूजच्या स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे
त्याच्यावरती नक्की संपर्क साधा. आणि जाता जाता शेवटची एक विनंती की तुम्ही विश्व विशाल न्यूजला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. आपण इथं थांबूयात. धन्यवाद.